तू कशा पायी आलीस इकडं? हा, तुला सांगितलंय ना, या घराची दारं कायमची बंद आहेत तुझ्यासाठी. मागे जो तमाशा उभा करून गेलीस ना, तो निस्तरता निस्तरता जीव गेलाय आमचा. या घराची दारं कायमची बंद आहेत तुझ्यासाठी. धक्के मारून घालवायच्या आधी निघ इथं. निघ म्हणलं ना, वा निघ. आत्या, मी आणलंय तिला घरी. आत्या प्लीज कामिनीला ओरडू नका. तिची या घरात याची तयारीच नव्हती, मी तिला घेऊन आली. अक्षरा, तुला कळत नाहीये का? अगं, ही पोरगी या घरात राहायच्या लायकीचीच नाहीये. किती सोंग केली आहे ना, किती त्रास दिलाय. विसरलीस वय? नाही आत्या, मला माहिती आहे सगळं, पण आपण विसरून जाऊयात ना. मला माहिती तिने खूप चुका केल्या, पण चुका आपल्या माणसांच्याच आपण पोटात घातल्या आणि पुढे गेलो तर काय हरकत आहे. अक्षरा, तुला कळत नाहीये का? ज्या पोरीला माणूस की नाही, जिला कट कारस्थान करण्यात आनंद आहे ना, तिला या घरात थारा नाही. कामिनी, कामिनी तू. वैनी थांब. लय पुळका दाखवायची गरज नाहीये हिला. आल्या पावली चालती हो. ऐ, कळत नाहीये तुला? माझ्या डोळ्यासमोर एक मिनिट भी थांबायचा ना या तू. चल निघ इथनं म्हणलं ना, निघ. ताई, ताई जरा शांत व्हा, बघू पोरीची काय अवस्था झाली आहे ते तरी बघा. वहिनी, अगं नौटंकी आहे ही, नाटक करतीये. हिची आई आहे गम्या, हिची नच ओळखते म्या. वय ताई, पण आता आपण समदे शांत होऊन काय करायचं ते समदे मिळून ठरवूया ना. काय ठरवायचंय वहिनी? काय बी ठरवायची गरज नाही. ही माझ्यासाठी कवाच मेली आहे. आता हिचं काय बी ऐकून घ्यायची इच्छा नाहीये मला. आत्या, हे बघा, तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, पण आत्ताची तिची ही परिस्थिती बघता आपणच तिची साथ दिली पाहिजे. आत्ता तिला आपल्या माणसांची जास्त गरज आहे आत्या. अक्षरा, चुकतीयस तू. तिला माणसांची गरज नाहीये. तिला कसली गरज आहे ना, ते मला चांगलंच ठाऊक आहे. थांबा. कामिनी, काय आहे? काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? हा, कुठं होतीस तू? कुणासोबत होतीस? आणि जेल मधून सुटल्यानंतर लगोलग घरी का आली नाहीस? काय सांगू मामी तुला, लय घडामोडी झाल्या ग. म्हणजे मी जेलमधून सुटले होते लवकर, पण आईनं धमकावलं होतं की वाड्यावर यायचं नाही म्हणून. मग अशा परिस्थितीत मला बी आधाराची गरज होती, म्हणून एका माणसानं हात दिला होता आणि मी अभि काही विचार न करता त्याचा हात धरला. कामिनी, अगं मामी, असं म्हणतात ना की तुमचीच कर्म तुमच्या आडवी येतात, तसंच झालं बघ. ज्या माणसावर मी आंधळ्यासारखा विश्वास ठेवला, त्यानं बी लय मोठी मोठी आश्वासनं दाखवून मला फसवून गेला. कामिनी, अगं काय समजा होऊन बसला. पण आता काळजी नको कर. तू आलीस ना इथं, आम्ही समजे बोलतो ताईंशी. हा, नको मामी, मला माझ्या कर्माची फळं भोगू दे, मला माझ्या वाटेनं जाऊ दे.
आई मला कवा बी या वाड्यावर घेणार नाही. तिचा राग काढणं लय अवघड आहे. कामिनी, तू या घरात कुठेही जाणार नाही. आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. उर्वशी, या सगळ्यातनं कामिनीनं काहीतरी शिकायला पाहिजे, नाहीतर नवीन काहीतरी डाव खेळायचे. या पोरीचा काय भरोसा आहे का तवा? कामिने, हे घे आणि तुझं तोंड काळा कर. आई हे दागिने आहेत, इथं परत तोंड दाखवायचं नाही. हे घेऊन निघ आता. आत्या, काय करताय? असं नका वागू ना. आता तिला आपल्या आधाराची गरज आहे. अक्षरा, अगं किती भोळी आहेस तू, तुला कळत कसं नाहीये? तिला आधार नकोय, हिची गरज आहे. ए बाई, तुझी गरज भागली ना? भागली ना तुझी गरज? आता हे घे आणि निघ इथं परत पाऊल ठेवायचं नाही बरं का? थांबा आत्या, नका ना इतका टोकाचा निर्णय घेऊ. प्लीज एकदा शांतपणे विचार करा. आत्या, आजपर्यंत तुम्ही तिच्या प्रत्येक सुखदुःखात तिची साथ दिली. आता तिच्या या परिस्थितीत तिला सगळ्यात जास्त तुमच्या आधाराची, तुमच्या मायाची, तुमच्या प्रेमाची गरज आहे. अशी पाठ नका ना फिरवू. आता ती कुठे जाईल मला सांगा. आई वडील आयुष्यात नसतानाच्या वेदना काय असतात हे मी आणि शरूने अनुभवलंय. ते दुःख तिच्या वाट्याला येऊ नये. आता ती एक आई होणार आहे. तिला आता आईपेक्षा सगळ्यात जास्त गरज एका मैत्रिणीची आहे. तिला होणाऱ्या वेदना, तिला होणारं दुःख, तिला होणारा आनंद, तिला काय हवं नको यासाठी आता तिला तुमची जास्त गरज आहे. तुम्हीच अशी पाठ फिरवलीत तर कुठे जाणार ती? आत्या, तिची आई होण्याची भावना तर तिला जगू देत. प्लीज आत्या, एकदा तिला माफ करा ना. प्लीज एकदा.